तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की काहीतरी बघितलं आणि मग पूर्ण दिवस डोक्यात फक्त तेच चालू राहतं? माझ्यासोबत आज एक्झॅक्टली तसंच झालं. आणि त्या एका रेसिपीमुळे मी ना संध्याकाळी काय केलं ना, ते ऐकून तुम्ही म्हणाल ही शांत बसतच नाही. तर आजचा दिवस कसा गेला आणि शेवट कचोरीपर्यंत कशी पोहोचले ते सगळं सांगते. सकाळ तर एकदम परफेक्ट सुरू झाली. छानसा गरमागरम चहा घेतला. तो पहिला घोट म्हणजे ना लिटरली सिस्टीम रिबूट असतो माझ्यासाठी. चहा झाल्यावर मग लगेच मिशन सुरू, स्वयंपाक. त्याच्या आधी ही नाचणी आणलेली होती, ती मला थोडी निवडून घ्यायची होती. ते पण काम मी कंप्लीट करून घेतलं आणि स्वयंपाक झाला, सगळं आवरलं आणि मग जेवायला बसले. आता इथेच ट्विस्ट आहे. जेवता जेवता मी टी व्ही लावलेला होता आणि तिथे मधुराताईंचा प्रोग्राम चालू होता, आज काय बनवूया. आणि त्यांनी काय बनवलं होतं माहिती आहे? मटरची कचोरी. बस त्या मोमेंटपासून ना माझं मन, मेंदू, आत्मा सगळं कचोरीकडे शिफ्ट झालेलं होतं. मी लिटरली प्लेट समोर ठेवून जेवत होते, पण लक्ष सगळं त्या कचोरीवर. असं वाटत होतं आत्ता उठावं, किचनमध्ये जावं आणि सरळ ती बनवावी. पण रिॲलिटी काय, स्वयंपाक झालेला होता आणि जेवण चालू होतं आणि मी स्वतःलाच समजावत होते, शांत बस शांत बस, नंतर करूया आपण. पण एक गोष्ट खरी आहे, आपण स्वतःला कितीही कंट्रोल केलं ना, पण एखादी गोष्ट जी आहे ती डोक्यात बसली ना की ती निघतच नाही. मी जेवण संपवलं, आवरलं, पण माझ्या डोक्यात बॅकग्राऊंडला मात्र ते कचोरीचंच म्युझिक चालू होतं. कचोरी कचोरी कचोरी. तुम्हाला पण असं कधी होतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही एखादी रेसिपी बघितली ना की बस रेस्ट ऑफ द डे स्पॉइल्ड. लिटरली आज माझ्यासोबत ना तेच घडत होतं. आणि मग जेवण आटपून ना मी पार्लरला गेले आणि आज क्लायंट्स नव्हते तरीसुद्धा मी पार्लरला गेले. कधी कधी ना क्लायंट्स नसणं म्हणजे ब्लेसिंग्स असतं, कारण आपण आपलं सगळं पेंडिंग कामं करू शकतो. म्हटलं डीप क्लिनिंग नाही जमणार, पण वरच्यावरती तरी क्लिनिंग करून घेऊ. म्हणून सगळी क्लिनिंग सुरू केली. सगळं जो पसारा होता तो जागच्या जागी करून घेतला, झाडू मारून घेतला आणि जे पुसायचे कामं होते सगळं काच वगैरे टेबल ते सगळं मी क्लीन करून घेतलं. सगळी क्लिनिंग करत होते, पण डोक्यात अजूनही कचोरीच. मी लिटरली स्वतःलाच बोलले, तुला काय झालंय आज काही कळत नाहीये म्हणून. आणि त्या कचोरीसोबतच ना बरेचसे डोक्यात कामही माझे फिरत होते. बरंचसं सामान माझं आहे ना पार्लरमधलं संपलेलं होतं, ते मला रिस्टॉक करायचं होतं. आणि जे संपलेलं होतं ते सगळे डब्बे बॉक्स वगैरे मला फेकून द्यायचे होते. बरंचसं क्लिनिंगचं काम बाकी होतं, पण त्याच्यासाठी ना मला एक्स्ट्रा वेगळा वेळ काढावा लागतो, तेव्हाच ते काम माझं कंप्लीट होत असतं. कारण स्मिराला पण सोबत घेऊन मला ते सगळं सामान आणायला जायचं असतं, म्हणून मग तिचा मूड पाहून मला ते काम करावं लागत असतं. सो त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो आणि ते काम माहीत नाही माझं कधी होणार आहे. सो जेव्हा मी जाईल तेव्हा तुमच्यासोबत ते शेअर करेलच. तर ते काम मी बाजूला ठेवून जेवढं वरवरची क्लिनिंग मला करता येईल तेवढी वरवरची क्लिनिंग मी आज करून घेतली. घरातले कामं आवरून, मुलांचं सगळं आवरून, मग पार्लरचे पण कामं आवरायचे म्हटल्यावर ना संध्याकाळपर्यंत ना माझी कंडिशन अशी होते की मी खूप थकून जाते. म्हणजे संध्याकाळपर्यंत असं वाटतं की आता मला कोणीच काही काम सांगू नये, पण शेवटी काम आपलं आहे ते आपल्याला करावंच लागतं. सो संध्याकाळी घरी आल्यानंतर खूप थकली होती, पण मन मात्र माझं शांत बसत नव्हतं. आता माझी कंडिशन अशी होती की माझं शरीर सांगत होतं बस आता जरा आराम कर, आणि माझं मन मात्र मला सांगत होतं की कचोरी बनव. मग मी चेक केलं मटर आहेत का. मटर तर नव्हते. मग प्लॅन चेंज करायचं ठरवलं, पण मग ती बनवायची तर कचोरीच आहे, म्हणून मग काय करायचं म्हटलं चला ठीक आहे आज आपण मुगाच्या डाळीची कचोरी बनवू. ठीक आहे, पण मग मुगाची डाळ पण त्याच्यासाठी भिजवलेली पाहिजे, ती सुद्धा मी भिजवलेली नव्हती. मग काय, पटकन पाणी गरम करायला ठेवलं आणि मुगाची डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्या गरम पाण्यामध्ये मी ती भिजायला ठेवली. ती झाकल्यानंतर इकडे मी मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि ओवा क्रश करून थोडं तेल टाकून तो मैदा पण मी मळून घेतला आणि तो रेस्ट करायला ठेवला. त्या दोघं गोष्टी होतात तोपर्यंत मी इकडे जिरं, धणे आणि शोप हे छानपैकी भाजून घेतले आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आणि इथे डब्यामध्ये थोडे माझ्या आधी मी दाबेली बनवली होती त्याचा मसाला पण उरला होता, म्हटलं तोही वापरून घेऊया. आणि इथे थोडं बेसन पीठ घेऊन घेतलं होतं मी, कारण बेसन पीठसुद्धा आपल्याला त्याच्यासाठी लागणार होतं. आणि सगळ्यात आधी मी ते बेसन पीठ जे आहे ते थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. ते पटकन हलवून घ्यायचं, नाहीतर मग ते जळण्याचं जास्त भीती असते. आणि सगळ्यात आधी मी जे आपलं लसूण आणि अद्रक असतं त्याची पण पेस्ट तयार करून ठेवली होती आणि कोथिंबीर पण चिरून वगैरे रेडी करून ठेवलेली होती. आणि हो, हा मैदा जेव्हा आपण भिजवतो ना तेव्हा तेल आणि किंवा तूपही तुम्ही टाकू शकतात. ते टाकल्यानंतर असा त्याचा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत त्याला आपल्याला मळायचं आहे आणि त्यानंतरच पाणी टाकून आपल्याला तो मैदा मळायचा आहे, जेणेकरून जे आपण कचोरी बनवतो ती क्रिस्पी होते.
तर इथे ते बेसन पीठ भाजण्याच्या आधी ना ही डाळ जी आहे, जी आपण मुगाची डाळ गरम पाण्यात भिजत टाकलेली होती, तिला अर्धा तास पाऊण तास झालेला होता आणि ती छान प्रकारे भिजलेली होती. तिला असं तोडल्यानंतर ती इझिली तुटत होती. तर आपल्याला अशाच पद्धतीने मुगाची डाळ हवी होती, खूप जास्त भिजलेलीही नको होती. तर ती छान भिजलेली होती म्हणून तिला मी मिक्सरमध्ये दळून घेतलं. तर सगळ्यात पहिलं भांडं जेव्हा मी दळलं तेव्हा त्यात मी जी कोथिंबीर असते ती सुद्धा टाकून दळून घेतलं. तर ही डाळ मी अशा प्रकारे घट्ट, त्यात पाणी ॲड न करता आपल्याला ती डाळ मिक्सरमधून दळून घ्यायची आहे. आणि हा मसाला सुद्धा माझा रेडी होता आणि बेसन पीठ पण होतं. हे सगळं बेसन पीठ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जो मी मसाला तयार केलेला होता तो मसालाही मी त्यात टाकला. दाबेलीचा मसाला उरला होता तो पण मी त्यात टाकून घेतला. तोही त्याच प्रकारचा मसाला होता त्यामुळे तो मी त्यामध्ये ॲड करून घेतला. तर तो मसाला ॲड केल्यानंतर त्यात मी थोडंसं हळद, थोडं तिखट आणि थोडा गरम मसाला पण ॲड करून घेतला. आणि जे लसूण आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट होती ती पण मी त्यात ॲड केली. आणि जे आपण डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती डाळ पण मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि चवीनुसार मीठ पण ॲड करून घेतलं. आणि ते जे पूर्ण मिश्रण आहे ते थोडं कोरडं होईपर्यंत मी छान त्याच्यावर परतून घेतलं. तर हे मिश्रण ना मुगाची डाळ आपण ओली दळल्यामुळे हे थोडंसं ओलं असतं म्हणून ते आपल्याला बराच वेळ परतावं लागतं ती डाळ कोरडी होईपर्यंत. खूप जास्त कोरडी पण नाही होऊ द्यायची आणि खूप जास्त ओली पण नाही राहू द्यायची. तर अशा प्रकारे ती आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि थोडं गार झाल्यानंतर जो मैदा आपण भिजवलेला आहे कचोरी करण्यासाठी त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आणि ते गोळे बनवल्यानंतर त्याला थोडंसं चिप्पट करून घ्यायचं, म्हणजे चपटं करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये हे जे आपण सारण बनवलं आहे, मिश्रण बनवलं आहे मुगाच्या डाळीचं, ते थोडं भरून घ्यायचं. आणि जसं आपण पुरण भरतो पुरणपोळीमध्ये त्या प्रकारे ते आपल्याला तयार करायचं आहे. आणि ते गोल गोळे करून ते पूर्ण सील करून घ्यायचे आहे. त्याला अजिबात छिद्र पडायला नको. जर त्याला छिद्र पडलं तर ते सारण बाहेर येऊन ते तळताना फुटू शकतं आणि सगळं सारण तेलामध्ये जाऊ शकतं. सो अशा प्रकारे हे आपण सारण तयार केलं आहे आणि अशा प्रकारे मी ते कचोरी बनवून घेतल्या आहेत. आणि हो, ही कचोरी बनवल्यानंतर ज्या बाजूने आपण सील केलेला आहे, जी बाजू आपण बंद केलेली आहे, तर तळताना ती बाजू सगळ्यात आधी म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला टाकायची आहे. म्हणजे जी सील पॅक केलेली बाजू आहे ती खालच्या बाजूने आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून ते आधी हे होईल, तळलं जाईल. म्हणजे आपलं जे कचोरी आहे ती आपली फुटणार नाही आणि जे सारण आहे आतमधलं ते तेलामध्ये जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही करायचं आहे. तेल एकदम आपल्याला मंद आचेवर त्या कचोरी ज्या आहे त्या तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या आतपर्यंत छान फ्राय होऊन जातात. जर आपण खूप जास्त गरम तेलात त्या तळल्या तर आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि वरून मात्र त्या क्रिस्पी होऊन जातात, पण थोड्या वेळाने त्या नरम पडतात. म्हणून खूप कमी गरम तेलात त्या आपल्याला तळायच्या आहेत. आणि पहिली बाजू पूर्ण तळली गेल्यानंतरच त्या आपल्याला उलट्या करायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी फायनली कचोरी बनवली आणि पहिला बाईट घेतल्यानंतर खरंच खूप छान मला रिलॅक्स वाटलं. तो मोमेंट ना खूप सॅटिस्फाईंग असतो, जेव्हा दिवसभर डोक्यात असलेली गोष्ट शेवटी आपण करून टाकतो. आणि कचोरी बनली आणि तो पहिला बाईट घेतल्यानंतर जो म्हणजे बाहेर खाल्ल्यानंतर पण जी फिलिंग येत नाही ना, ती स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूची ती फिलिंग येत असते. तर बनवता बनवता मी आहोंना आणि मुलांना पण कचोरी दिली होती आणि सगळ्यात शेवटी मग मी त्यांचं झाल्यानंतर मी खायला बसले होते. आणि त्या एका बाईटने ना पूर्ण दिवसाचं मला समाधान मिळालं होतं. म्हणजे खरंच ना, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप खुश करून जातात. तर हे बघा, अशा प्रकारे माझ्या कचोरी रेडी झालेल्या होत्या. खूप छान, म्हणजे त्याला लेअर पण खूप छान आलेले होते आणि खूप क्रिस्पी पण झालेली होती आणि टेस्टी पण झालेली होती. तर असा होता माझा हा आजचा पूर्ण दिवस, एक रेसिपी आणि तिच्या होती फिरणारा पूर्ण दिवस. तुमच्यासोबत पण असं होतं का की काहीतरी बघितलं आणि मग ते केल्याशिवाय चैनच पडत नाही? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.